नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आणि पोलिसांची मजुरी सहन केली जाणार नाही। आरोपी फिरतायत, आरोपी फिरतायत। समाज बांधव न्यायासाठी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिच्या आजीचं अपहरण करत अत्याचार करून निर्दयपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील तोडी गावात 6 दिवसांपूर्वी घडला। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की तोडी गावातील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नराधमानं अत्याचार केला। या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। वावी पोलिसांनी या नराधमाला तात्काळ ताब्यात घेतलं। सदर दाखल गुन्हा पाठीमागे घ्यावा यासाठी पीडित मुलीच्या आजीला बोलावून घेत 3 लाख रुपये देण्याचं कबूल केलं। मात्र सदर महिलेने नकार दिल्याच्या कारणातून तिचे हातपाय बांधत अमानुषपणे अत्याचार करत तिला जीवे मारल्याचा आरोप संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी केला। या घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर कुंभार समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन 6 महिन्यात संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आम्ही इथं सर्व कुंभार समाज बांधव आज इथं जमलो नाशिकला। विषय असा होता की सिन्नर तालुक्यातील दोंडी या गावामध्ये आमच्या कुंभार समाजातील अल्पवयीन मुलगी हिच्यावर अमानुषपणे आज 6 दिवसापूर्वी बलात्कार झाला। त्याचबरोबर तिची आजी संगीता जाधव हिचा सुद्धा 3 दिवसापूर्वी अपहरण करून तिला मारून टाकण्यात आलं। तिचे हातपाय बांधून तिला शेजारीच असलेल्या विहिरीमध्ये टाकून दिलं। हे नराधमांनी हे एवढं अमानुषपणे हे पाप केलं, हे एवढं मोठं कृत्य केलं। याबद्दल समाजातर्फे आम्ही शासनाला विनंती करतो की आमच्या कुंभार समाजाला न्याय पाहिजे। जे आरोपी आज फरार आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करावी व पोस्को अंतर्गत झालेला गुन्हा व हा 363 302 झालेला गुन्हा, या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपींना अटक करून यांना तात्काळ फाशी व्हावी। या फाशीसाठी हे जो मॅटर आहे, हा जो प्रकरण आहे, हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये टाकून 6 महिन्याच्या आत आरोपीला फाशी व्हावी ही समाजातर्फे आम्ही विनंती करण्यासाठी इथं सर्व लोक आलेलो आहोत। माझ्या बहिणीवर ज्यांनी अत्याचार केला त्या गावातले लोक, पोलीस पाटील आणि सरपंच यांनी माझ्या बहिणीला फोन केलेला होता तर तू केस माघार घे, तुझ्या नातू जरी बलात्कार झाला तर तू ती केस माघार घे, नाही तर तुझ्या जीवाला आम्ही काहीतरी करू। ती म्हणे माझा काही त्याच्यात संबंध नाही, माझी सून आणि तुम्ही पाहून घ्या। पण तिनं ते काही असं तिला वाटलं माझ्या जीवाचं काही कारण नाही, पण त्यांनी नेलं, त्या विहिरीत लोटलं, बांधलं, तिची साडी फेडी, तिच्या गळ्याला बांधली, गळ्याला फाशी दिलेली, पाय बांधलेले, हात बांधलेले आणि तिची निकर बिकर फाडून, परकर बिरकर फाडून सगळं टाकले, झंपर फाडेल। मी स्वतः ते माझ्या डोळ्यांनी पाहिलेले। माझ्या बहिणी मला असं चिन्ह दिसलेलं आहे, तिच्यावर बलात्कार पण झालेला आहे। आम्ही अक्षरशः ती जागा पाहिली तर अर्धा ते 1 गुंठेची जागा आहे, तिनं पूर्ण असं तिथं हे होईल। आणि ते आरोपी ते ज्या पूर्वी बलात्कार केला त्यांच्याच घरच्यांनी हे सगळं केलेलं आहे। त्या पोलीस पाटील आणि सरपंच यांनी दम दिले, पण यांना सगळ्यांना फाशीची सजा व्हावी एवढी माझी विनंती। यावेळी आपली व्यथा मांडताना मृत महिलेच्या बहिणीसह उपस्थित महिला मुलींना अश्रुअनावर झाले। त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनानं तातडीने दखल घेऊन पीडित महिला आणि कुटुंबाला न्याय मिळावा याकरता संबंधित प्रशासन कठोर पावलं उचलणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साकुरेशी